फुलंब्री भारतातील इतर अनेक शहरांप्रमाणेच या शहरालाही कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानांचा सामना करावा लागला। ओसंडून वाहणारे डबे, तुंबलेले नाले आणि अस्वच्छ परिस्थिती हे एक सामान्य दृश्य होते। रहिवाशांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आले होते। नागरिक वाला सुका वेगवेगळा देत नसताना एकत्र कचरा येत आहे। थोडाफार कर्मचाऱ्यांना वेगळं करणं खूप कठीण जात होतं। मग कार्पे इकोसत्व ही संस्था समोर आली। एक बदल घडवून आणण्याचा निर्धार केलेली संस्था। त्यांनी त्यांची अनोखी बोटरम प्रक्रिया राबवली। कचरा व्यवस्थापनासाठी एक व्यापक दृष्टिकोन लागू केला। कार्पे इकोसत्वची सुरुवात कचरा संकलन व्यवस्थेचा कणा असलेल्या सफाई साथीदारांना सशक्त करून झाली। पहिले घंटा गाडी होत्यात, पण त्याच्यात वेगळा वेगळा कचरा नव्हते देत। इकोसत्वचे लोक आले, त्याने माहिती दिली तर पहिल्यापेक्षा कचरा कमी निघू राहिला। त्यांनी त्यांना सॅग्रिगेशन, सुरक्षा उपाय आणि कचरा कामगार म्हणून त्यांचे हक्क याविषयी प्रशिक्षण दिले। ते तिथेच थांबले नाहीत। रहिवाशांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली। पहिले अगोदर म्हणजे घंटा गाडी यायची, पण कचरा हा वेगवेगळा द्यायचा हे आम्हाला माहित नव्हतं। आम्ही सगळा कचरा हा मिक्स द्यायचो। नंतर इकोसत्व टीम आल्यामुळे मॅडमने आम्हाला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे शिकवले। सगळ्या कॉलनीतल्या महिला एकत्र करून कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि त्यापासून काय फायदे तोटे ते समजून सांगितले। घरोघरी संवाद, शालेय रॅली आणि स्वच्छता अभियान यासारख्या सर्जनशील उपक्रमांनी संदेश पसरवण्यास मदत केली। आता रूट लावून दिला आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला जास्त टाइम पण वाचत आहे आमचावाला। परत लोकांना जनजागृती झाली। वल्ला आणि सुक्यामध्ये माहिती जास्त प्रमाणात माहिती झाली। तर वाला कचरा ते बरोबर डब्यात टाकतात, सुका कचरा बोधामध्ये आम्ही बोध लावले, त्या बोधामध्ये सुका कचरा टाकतात। त्याच्यामुळे आमचा टाइम पण कमी झाला। आता फुलंब्री परिसरामध्ये ठिकठिकाणी जी घाण साचलेली असायची ती घाण आता कुठेही या ठिकाणी दिसत नाही। हे जी सिस्टीम आम्ही लावलेली बॉटरम, तर ही योग्य प्रकारे जर आपण शहरामध्ये केली तर 100% आपल्याला या ठिकाणी त्याचा रिझल्ट मिळतो। आणि कोणतंही शहर 6 महिन्यामध्ये म्हणजे जसं की 45,000 लोकसंख्येच्या खालील सर्व ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत यांना आपण 6 महिन्यामध्ये या बॉटरम सिस्टीममध्ये बसून 100% कचरामुक्त करू शकतो। समुदायाच्या सक्रिय सहभागाने फुलंब्रीने एक अत्याधुनिक मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी अर्थात MRF स्थापन केली। 5 पण गाड्यावरती आमच्याकडे वर्गीकरण आहे आणि आता ओला कचरा आपल्याकडे 2.5 टन ओला कचरा निघतो पर डे आणि ओल्या कचऱ्यापासून आपण खत तयार करतोय। तेही आता विक्री पण सुरू झालेली आहे। तर कॉयर आणि कोकोपीट प्रोसेसिंग प्लांट कचऱ्यात येणाऱ्या नारळांवर प्रक्रिया करून वापरण्यायोग्य कॉयर आणि कोकोपीट बनवते। आणि काही सॉर्टिंग केलेले MLP अर्थात मल्टीलेयर प्लास्टिकचे बेलिंग करून रिसायकलिंगसाठी पाठवण्यात येते। MRF सेंटरमध्ये विलगीत कचऱ्याचे वजन केले जाते आणि सुंदरवाडी कचरा वर्गीकरण केंद्रात पाठवले जाते, जिथे कचऱ्याचे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण करून अधिकृत खरेदीदारांना जबाबदारीने पुनर्वापर करण्यासाठी विकले जाते। यामुळे केवळ कमाईच झाली नाही, तर खूप सारा कचरा लँडफिल्ड्समध्ये जाण्यापासून वाचवता आला। आज फुलंब्री सहकार्याच्या परिवर्तनशील शक्तीचे जिवंत उदाहरण आहे। कार्पे इकोसत्व यांचे समर्पण, स्थानिक प्रशासनाचा दृढनिश्चय आणि समुदायाचा सक्रिय सहभाग यांच्यामुळे फुलंब्री हे शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी मॉडेल टाउन बनले आहे।